नमस्कार मंडळी. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? हाऊ आर यू ऑल? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आय होप यू आर डुईंग वेल. तुमची इंग्रजीची प्रॅक्टिस चालूच असेल, इंग्रजी बोलायचा सराव तुमचा जोरदार चालू असेल अशी मी आशा करते. आणि त्यासाठी तुमच्या मदतीसाठी आजचा एक मस्त छान असा व्हिडिओ घेऊन आले. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की असं सांगणार की अरे वा, इंग्रजी एवढी सोपी आहे, मी तर इंग्रजी आता शिकूनच राहील. किंवा या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही असं नक्की म्हणणार अरे वा, मजा येऊन गेली हा व्हिडिओ बघितल्यानंतर. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून विथ अस. कारण या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे एक्सप्रेशन मी घेऊन आले तुमच्यासाठी. एक्सप्रेशन म्हणजे फेसचे एक्सप्रेशन नाही बरं का, तर मी तुमच्यासाठी घेऊन आले फंडामेंटल एक्सप्रेशन. म्हणजे काय, जिथे तुम्हाला सब्जेक्ट कुठला, ऑब्जेक्ट कुठला हे विचार करायची गरजच नाही पडणार. तुम्हाला डायरेक्ट ते सेंटेन्स, रेडीमेड सेंटेन्स उचलायचंय आणि बेधडक इंग्रजी बोलायचंय. हे सेंटेन्स यूज करून तुम्ही कुणावरही जबरदस्त तुमचं इम्प्रेशन पाडू शकता. तुमचे हे सेंटेन्सेस ऐकून, तुमची अशी इंग्रजी ऐकून कुणालाही वाटणार नाही की तुम्हाला इंग्रजी येत नाही आणि तुमचा स्वतःचा सुद्धा कॉन्फिडन्स लेवल वाढून जाईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजपासून काय, आतापासूनच ही सेंटेन्सेस तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज करायला सुरुवात करा. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपला अजून एक चॅनल आहे शीतल द रीडर व्लॉग्स. त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण त्या चॅनलवरती तुम्हाला लवकरच छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा. आय होप तुमचं लाईक करून झालं असेल. चला तर मग पहिला आपला एक्सप्रेशन आहे, जसे की आपण रोज मराठीमध्ये बोलत असतो की याच्यात रडण्यासारखं काय आहे, याच्यात हसण्यासारखं काय आहे, याच्यात काळजी करण्यासारखं काय आहे. तर ते आपण इंग्रजीमध्ये कसं बोलू ते बघूया. फर्स्ट आहे, याच्यात रडण्यासारखं काय आहे. व्हॉट्स देअर टू क्राय. व्हॉट्स हे कॉन्ट्रॅक्शन आहे व्हॉट इजचं. व्हॉट इज देअर टू क्राय तेच तुम्ही बोलू शकतात व्हॉट्स देअर टू क्राय. याच्यात हसण्यासारखं काय आहे. व्हॉट इज देअर टू लाफ. याच्यात विचारण्यासारखं काय आहे. व्हॉट्स देअर टू आस्क. याच्यात लाजण्यासारखं काय आहे. व्हॉट्स देअर टू शाय. याच्यात काळजी करण्यासारखं काय आहे. व्हॉट्स देअर टू वरी. नेक्स्ट आहे, आपण मराठीमध्ये बोलत असतो हे माझं काम नाही किंवा हे मला जमत नाही. त्यासाठी इंग्रजीमध्ये एकदम सिंपल एक्सप्रेशन आहे मित्रांनो, ती तुम्ही नक्की यूज करा. त्यासाठी आपण बोलत असतो इट इज नॉट माय कप ऑफ टी. हे मला जमत नाही किंवा हे माझं काम नाही असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलणार इट इज नॉट माय कप ऑफ टी. फॉर एक्झाम्पल, स्वयंपाक करणं हे माझं काम नाही. कुकिंग इज नॉट माय कप ऑफ टी. नाचणे हे माझं काम नाही. डान्सिंग इज नॉट माय कप ऑफ टी. तर आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, माझं काम नाही किंवा मला जमत नाही असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोला इट इज नॉट माय कप ऑफ टी. आता नेक्स्ट, आपण नेहमी बोलत असतो की अरे आमची टीव्ही बिघडली, चालत नाहीये, आमचा फॅन बिघडलाय, माझा लॅपटॉप बिघडलंय. तर ते कसं बोलणार, तर त्यासाठी सुद्धा एक एक्सप्रेशन आहे, ते तुम्ही बोलू शकता इट इज आउट ऑफ ऑर्डर. फॉर एक्झाम्पल, आमची टीव्ही बिघडलेली आहे. अवर टीव्ही इज आउट ऑफ ऑर्डर. तुझे लॅपटॉप बंद आहे का किंवा तुझे लॅपटॉप बिघडलेले आहे का. इज अ लॅपटॉप आउट ऑफ ऑर्डर. फॅन बंद आहे किंवा फॅन बिघडलेला आहे. फॅन इज आउट ऑफ ऑर्डर. त्यानंतर नेक्स्ट आहे, आपण बोलत असतो की अरे मला माझ्या जॉबचा कंटाळा आलाय किंवा मला त्याचा वागण्याचा कंटाळा आलाय. तर त्यासाठी तुम्ही कसं बोलणार ते बघूया. तर फर्स्ट आहे, मला माझ्या जॉबचा कंटाळा आलाय. आय एम फेड अप विथ माय जॉब. मला तुझ्या वागण्याचा कंटाळा आलाय. आय एम फेड अप विथ युअर कंडक्ट. मला त्या जेवणाने कंटाळा आला. आय गॉट फेड अप विथ सेम फूड. त्याला मला ते विचारून कंटाळा आला. आय एम फेड अप विथ आस्किंग हिम सेम थिंग. आता आपण पहिले जे एक्सप्रेशन शिकलो आय एम फेड अप विथ, त्याला जुडणारी अशी अजून एक एक्सप्रेशन आहे, ते आहे आय एम सिक ऑफ. हे तुम्ही तेव्हा यूज करू शकता जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला खूपच असं आपला जीव मेटाकुटीला येऊन जातो, आपण त्रासून जातो, थकून जातो ती गोष्ट वापरून किंवा त्या गोष्टीला सहन करून, तेव्हा तुम्ही बोलू शकतात आय एम सिक ऑफ. जसे की तुमचा एखादा मोबाईल असेल आणि त्याला तुम्हाला परत परत चार्ज करावं लागत असेल, परत त्याची बॅटरी उतरत असेल, तर आपण काय जातो या मोबाईलला, तर यार मी कंटाळून गेलो, त्रासून गेलो मी या मोबाईलला.
चार्ज करून करून. तर अशा वेळी तुम्ही बोलू शकता I am sick of my mobile. अरे यार मी माझ्या मित्रांना त्रासून गेलो आहे. I am sick of my friends. मी माझ्या नातेवाईकांना कंटाळून गेलोय किंवा त्रासून गेलो आहे. I am sick of my relatives. आता मी इथपर्यंत तुम्हाला खूप छान छान एक्सप्रेशन आपण शिकलो, ते तुम्ही लगेच कॉमेंट सुद्धा करा. तुम्हाला सुद्धा असं बोलायचं असेल अरे यार मी तर माझ्या बाईकला कंटाळून गेलोय, तर तुम्ही ते कसं बोलणार ते कॉमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर तुमचा फ्रीज चालत नसेल तर ते तुम्ही कसं बोलणार ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जे शिकलेलं आहे त्याच्यावरूनच मी तुम्हाला क्वेश्चन करते आणि ते तुम्हाला कॉमेंट करून नक्की सांगायचे, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला व्हिडिओ समजतोय, ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय. म्हणून कॉमेंट करायला विसरू नका. आता समजा लाईट परत कधी कधी काय होतं, लाईट परत जाते परत येते परत जाते, तर आपण काय बोलतो अरे यार या लाईटला तर कंटाळून गेलो, त्रासून गेलो, या लाईटने तर बोर करून दिलं. तर तुम्ही तेव्हा सुद्धा बोलू शकतात I am sick of the electricity. I am sick of the electricity. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ बघत असताना मजा येत असेल आणि ते तसं तुम्ही आम्हाला कॉमेंट थ्रू सांगितलं सुद्धा असेल. तर अजून आपण अशीच नवनवीन छान छान मजेदार एक्सप्रेशन शिकणार आहोत, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. Stay tuned with us. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे एक्सप्रेशन बघत आहोत जिथे तुम्हाला जास्त विचार करायचा गरज नाही की हे ग्रामॅटिकली बरोबर आहे का, याचा सब्जेक्ट कुठला आहे, याचा ऑब्जेक्ट कुठला आहे, काहीच करायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हे एक्सप्रेशन उचलायचं आहे आणि डायरेक्ट जोराटेदार इंग्लिशमध्ये बोलायचं आहे आणि जोरदार तुमचं इम्प्रेशन पाडायचं आहे. आता नेहमी तुम्ही असं ऐकलं असेल अरे त्याचा तर आता जमाना गेला, त्याचे तर ते दिवस तर आता गेले, तो जमाना तर आता गेला. तर त्यासाठी तुम्ही बोलू शकतात गॉन आर द डेज ऑफ. त्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, तो जमाना तर गेला किंवा ते दिवस तर गेले, यासाठी तुम्ही यूज कराल गॉन आर द डेज ऑफ. आता फॉर एक्झाम्पल नोकिया मोबाईलचे दिवस आता गेले, कोण वापरता का नाही, तर तुम्ही काय बोलू शकणार गॉन आर द डेज ऑफ नोकिया मोबाईल. त्याचप्रमाणे आता मिथुनचा जमाना तर गेला, मिथुनचे पिक्चर आता जास्त येतात का नाही, तर तुम्ही बोलू शकता गॉन आर द डेज ऑफ मिथुन किंवा गॉन आर द डेज ऑफ हेमा मालिनी. त्यांचे दिवस आता गेले, त्यांचा जमाना तर आता गेला. आता तर सलमान खानचा जमाना आहे, आता तर रणवीर सिंगचा जमाना आहे. असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता दीज आर द डेज ऑफ रणवीर सिंग, दीज आर द डेज ऑफ आलिया भट. तर जमाना गेला यासाठी बोलणार गॉन आर द डेज ऑफ, आणि जमाना आहे यासाठी बोलणार दीज आर द डेज. दीज आर द डेज, जमाना आहे किंवा यांचे दिवस आहेत किंवा त्यांचे दिवस गेले, त्यांचा जमाना गेला, त्यासाठी गॉन आर द डेज. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल, तुमचं लक्षात आलं असेल आणि आजपासून तुम्ही हे स्ट्रक्चर तुमच्या फ्रेंड्स सोबत तुमच्या फॅमिली सोबत नक्की यूज करणार. आता स्मार्टफोनचा जमाना आहे, दीज आर द डेज ऑफ स्मार्टफोन्स. बरोबर. नेक्स्ट टाइम जर समजा तुम्हाला तुमचा मित्र, तुमचा एखादा नातेवाईक खूप दिवसानंतर भेटला, तर आपण त्यांना काय बोलतो अरे यार कुठं गायब होतास, खूप दिवसानंतर तू दिसलास किंवा तू खूप दिवसानंतर आलास, तुला तर बघून जमाना होऊन गेला, आपण असं बोलत असतो. तर त्यासाठी तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये एक सिंपल फ्रेज यूज करू शकतात लॉंग टाइम नो सी. बघा केवढं सोपं आहे इंग्रजी आणि आपण उगाचच घाबरत असतो. तर तुम्हाला फक्त काय बोलायचं आहे लॉंग टाइम नो सी. कुठे होतास, लॉंग टाइम नो सी, बस एवढंच बोलायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्याचबरोबर समजा आपल्याला आपल्या एखाद्या जुन्या मित्राचा खूप दिवसानंतर फोन आला, एखाद्या नातेवाईकाचा खूप दिवसानंतर फोन आला, तर तेव्हा तुम्ही बोलू शकता लॉंग टाइम नो हिअर. लॉंग टाइम नो हिअर. नेक्स्ट आहे याच्याहून चांगली गोष्ट होऊच शकत नाही. आपण असं बोलत असतो, समजा आपल्याला एखादा मित्र घ्यायला येतच असेल आणि तो काय सांगतो थोडं पुढे येऊन जा ना, तू पुढे येऊन उभा राहा, मी तुला घ्यायला येतो. आपण असे अपेक्षा आपण त्याला असं सांगत असतो की तू पुढे येऊन जा, मी तिथे उभा राहतो. पण तो जर तुम्हाला सांगेल अरे तू तिथंच थांब ना घरी, मी तुला घ्यायला घरीच येतो, तर आपण काय बोलतो अरे ये ना, मग याच्याहून चांगली तर गोष्ट होऊच शकत नाही. तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात नथिंग लाईक इट. फक्त सिंपल काय बोलणार नथिंग लाईक इट. आणि सपोज तुम्ही तुमच्या पप्पांकडून 100 रुपये मागितले आणि तुम्हाला 500 रुपये पप्पांनी देऊन दिले, तर तुम्ही काय बोलतात याच्याहून चांगली गोष्ट तर होऊच शकत नाही. तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात नथिंग लाईक इट. नेक्स्ट आहे तुझ्याकडून नाही होणार. एखादं काम आपण कुणाला सांगितलं तर त्यांना आपण बोलत असतो, जर त्यांना कठीण जात असेल हे तुझ्याकडून नाही होणार, तेव्हा तुम्ही बोलू शकतात इट्स नॉट युअर कप ऑफ टी.
ही तुझ्या बसची बात नाही आहे, असं आपण बोल, तुझ्याहून नाही होणार. तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात इट्स नॉट युअर कप ऑफ टी. नेक्स्ट आहे, सपोज तुम्हाला घरामध्ये कुणी काही काम सांगितलं, अरे हे करून दे ना, ते करून, तर आपण काय बोलतो, ते माझं काम नाहीये, मी नाही करणार, त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात इट्स नन ऑफ माय बिझनेस. इट्स नन ऑफ माय बिझनेस. आपण एखाद्या जॉबमध्ये आपलं काम वेगळंच असेल आणि आपल्याला दुसरंच काम सांगून दिलं, आपलं काम टीचिंगचं असेल आणि आपल्याला सांगितलं की झाडांना पाणी टाकून दे, तर आपण काय बोलतो, या कामाशी माझं काही देणं घेणं नाही, हे माझं काम नाही आहे. तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात इट्स नन ऑफ माय बिझनेस. राईट. लगेच मला तुमच्या यामधून तुम्हाला कुठलं एक्सप्रेशन आवडत आहे, कुठलं तुम्ही यूज करणार आहेत ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारची पुढे तुम्हाला अजून सेंटेन्सेस रोजच्या आपण जी यूज करत असतो अजून त्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तसं मला कॉमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्यासाठी अजून पुढचे तसेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. नेक्स्ट आहे, ते दिवस गेले जेव्हा लोकांना पैसे जमा करण्यासाठी बँकेत रांगा लावाव्या लागत होत्या. आता ते दिवस आहेत का नाही, ते दिवस गेले, तर काय बोलणार, गॉन आर द डेज वेन पीपल हॅड टू लाईन अप. काय कराव्या लागत होत्या, रांगा लावाव्या लागत होत्या. लाईन अप ॲट द बँक टू डिपॉझिट मनी. या पद्धतीने तुम्ही बोलू शकतात. नेक्स्ट आहे, तुझ्या कामाशी काम ठेव. उगाच कोणीतरी आपल्या कामात नाक खुपसत असेल तर आपण त्यांना काय बोलतो, तुझ्या कामाशी काम ठेव. तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात इंग्रजीमध्ये माइंड युअर ओन बिझनेस. माइंड युअर ओन बिझनेस. तर बघितलं मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एवढं मोठं सेंटेन्स असतं आणि ते इंग्रजीमध्ये फक्त एवढं छोटंसंच असतं. तरी आपण इंग्रजीला उगाचच घाबरत असतो, म्हणून घाबरायची काही गरज नाहीये. तर आजपासून तुम्ही हे एक्सप्रेशन नोट करून घ्या. मी साईडला होते, तुम्ही नोट करू शकतात किंवा हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहून काढू शकतात किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आणि ही सेंटेन्सेस, ही एक्सप्रेशन तुम्ही आजपासून तुमच्या लाईफमध्ये यूज करायला सुरुवात करा आणि तुमचं इम्प्रेशन दुसऱ्यावरती पाडायला विसरू नका. ही एक्सप्रेशन जर तुम्ही यूज करायला लागलात तर कुणीही सांगणार नाही की तुला इंग्रजी येत नाही आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा तसं वाटणार नाही. उलट तुम्हाला अजून उत्साह येईल, दुसरे इंग्रजी अजून जास्त बोलायचा तुम्हाला तुमचा उत्साह वाढेल. म्हणून नक्की हे एक्सप्रेशन यूज करायला सुरुवात करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमचं अनमोल मत मला कळवायला विसरू नका. तुमचे मत जाणून घ्यायला आम्हाला खूपच आवडत असतं. तुमच्या कॉमेंट वाचायला आम्हाला प्रचंड आवडत असतं, म्हणून तुमची कॉमेंट नक्की करा. त्याचप्रमाणे आमचं अजून एक चॅनल आहे शीतल रीडर ब्लॉग्स, त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तिथे सुद्धा तुम्हाला लवकरच व्हिडिओ बघायला भेटतील. थँक्यू सो मच.